1930 आणि 1940च्या दशकाच्या सुरुवातीला संगीत क्षेत्रात नाव कमावणाऱ्या सरस्वती देवी यांची कारकीर्द प्रामुख्याने बॉम्बे टॉकीजशी संबंधित आहे। 1935 मध्ये जवानी की हवा या चित्रपटातून त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि अछूत कन्या, कंगन, बंधन आणि झुला यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी संगीत दिलं। समाजातील रूढीवादी घटकांकडून होणारा विरोध टाळण्यासाठी त्यांनी सरस्वती देवी व त्यांच्या बहिणीने चंद्रप्रभा हे नाव धारण केलं, कारण त्यांच्या कुळातील महिलेने चित्रपट उद्योगात प्रवेश करण्यास सक्त मनाई होती। बॉम्बे टॉकीजचे मालक हिमांशु रॉय यांनी एका मेळाव्यात त्यांचे गाणं ऐकलं होतं आणि त्यांचा संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला। त्यांनी लगेचच त्यांना संगीत दिग्दर्शक म्हणून सामील होण्यासाठी आमंत्रित केले। सुरुवातीला संकोच वाटत असला तरी चित्रपट उद्योगाच्या मागण्यांशी कसं काय जुळवून घेता येईल याबद्दलही अनिश्चितता असली तरी अखेर त्यांनी संधी स्वीकारली। अशोक कुमार, देविका राणी आणि लीला चिटणीस यांसारख्या गायकांसोबत हिट गाणी तयार करणं ही सरस्वती देवींची सर्वात उल्लेखनीय कामगिरी। लीला चिटणीस यांनी मीरा के जीवन की जल्द परी रे सितार, मन भवन लो सावन आया रे आणि झूले के संग झूल झूलो मेरे आदमी यांसारखी लोकप्रिय गाणी गायली। अशोक कुमार आणि देविका राणी यांनी गायलेलं अछूत कन्यामधील मैं बन की चिडिया हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध हिट गाणं। जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा या गाण्याचं कौतुक केलं होतं। त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजे बंधन मधील चल चल रे नौजवान हे मार्चिंग गाणं, जे अशोक कुमार यांनी लीला चिटणीस यांच्यासोबत एकल, कोरस आणि युगल गीत म्हणून सुद्धा सादर केलं होतं। त्यांनी नाचो नाचो प्यारे मन के मोर हे गाणं गाण्यासाठी स्नेहप्रभासारख्या गायक नसलेल्या कलावंताला सुद्धा संधी दिली आणि अरुण कुमार यांच्या पुणेर मिलन मधील किशोर साहू